चेंडूवरती दांडी गुल झाली आणि फलंदाज मैदानावरून परतला. युमेश साहेब मी आपण जर पाहिलं तर त्याने मिस केला आणि गोलंदाजाने चेंडू यष्टांवरती जाऊन तो आदळला. युमेश आणि हाय हिट या पद्धतीने आपण जर पाहिलं तर या ठिकाणी फलंदाज शैलेश गोल्डनडकवरती परततोय. अमरापूर विरुद्ध प्रतिस्फोट नौकार आपण संघ पाहतोय. अलीजादा पुरस्कृत प्रतिस्फोट नौकार संघ. त्या संघामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक जर आपण फलंदाज गोलंदाज पाहिला मुने आपण विकेटच्या मागे पाहतोय आणि अगदी त्याबरोबरीने गोलंदाजच्या मोर्चावरती सुमित भगत म्हणजेच खारीपाट विभागामधील बाहुबली खेळाडू पाहायला मिळतोय. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो. राईट मोर द विकेट. या ठिकाणी अगदी हलक्या हाताने चेंडूवरती खेळतोय. या ठिकाणी आपण जर पाहिला तर चेंडू मैदानावरती निर्धाव पद्धतीचा येतोय. प्रतिस्फोट नौका संघाविषयी बोलायचं झालं तर अलिबाग तालुक्यामधील सर्वोत्तम खेळाडूंचा भरणा असणारा संघ, ज्या संघामध्ये राजा खेळताना पाहायला मिळतोय. अगदी त्याबरोबर सन्मान्य महेंद्रजी म्हात्रे, त्याचबरोबर सुमित भगत आणि मोन्या फलंदाज देखील पाहायला मिळतो. आणि अगदी या ठिकाणी नवोदित खेळाडूंना देखील या ठिकाणी संधी दिली गेली आहे. धावफलकावरती जरूर धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं हे सुमित भगतच्या माध्यमातून हाताळलं जात आहे आणि अगदी त्या पद्धतीने या षटकामध्ये आतापर्यंत एक विकेट आणि एक मात्र धाव मैदानावरती येते. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सुमित. यावेळेस मोठा फटका लगावलाय आणि चांगला प्रयत्न, चांगला अटेम्प्ट म्हणावा लागेल शॉर्ट मिड विकेट रिझनला. जोपर्यंत फील्ड करेल अगदी तोपर्यंत धावफलकावरती एकमात्र धाव ही नोंदवली गेली आणि त्यानंतर धावफलकावरती 2 धावा आणि 1 विकेट असं समीकरण आतापर्यंत पाहायला मिळतं. अजून एक चेंडू येणं या षटकामधील बाकी आहे. ज्या पद्धतीने सुमित भगत गोलंदाजी करतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढेचा साऊथ मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मैदानावरती फसलाय आणि या ठिकाणी पहिला षटक मैदानावरती पूर्णत्वास येत आहे. धावफलकावरती 2 धावा फॉर लॉस ऑफ 1 विकेट अशा पद्धतीने षटक क्रमांक पहिलं हे मैदानावरती पूर्ण केलं गेलं आहे. अजूनही 4 षटकं येणं बाकी आहेत आणि 2 षटकं जर आपण पाहिली तर आतापर्यंत पॉवर प्लेच्या दायऱ्यामध्ये खेळवली गेले. पहिल्या फेरीमधील अंतिम सामना आपण मैदानावरती पाहतोय. प्रत्येक पहिल्या फेरीमधील सामने जर आपण पाहिले तर ते 5 षटकांचे खेळवले गेले आणि त्या अनुषंगाने जर आपण सामन्याकडे पाहिलं तर अतिशय महत्त्वपूर्ण सामना मैदानावरती रंगलाय. तो म्हणजेच या ठिकाणी आपण संघ पाहिला तर अलीजादा पुरस्कृत प्रतिस्फोट नौका संघ मैदानावरती पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला तर हमरापूर संघ देखील पाहायला मिळतो आणि प्रथमतः इतक्या लांबून काल देखील आपल्याला पेंट संघ पाहायला मिळाला होता. अगदी त्या पद्धतीने हमरापूर म्हणजेच गणपतींचं गाव, ज्या गावामध्ये गणपतीचा कारखाना अतिशय प्रसिद्ध असतो. या ठिकाणी लेग बिफोर द विकेटचं मोठं अपील आणि चेंडू पडल्यानंतर बाहेर वळणारा होता. या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अपीलवरती उत्साहाची वातावरण जास्त आणि आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय. अगदी स्लॉक स्वीप खेळायचं होतं. फलंदाज जर आपण पाहिले तर हमरापूर संघाचा मंदार स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय. या ठिकाणी लॉफ्ट केलाय, चेंडू जातोय 6 धावांसाठी. मास्टर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी धावफलकावरती जरूर षटकार येतोय.
या ठिकाणी अमरापूर संघामधील कोणत्या खेळाडूने लागोपाठ 3 षटकार लगावले ते सदानंदजी मात्र यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. या ठिकाणी जरूर चांगला फटका येतोय. कव्हर रिजनला खेळण्याचा प्रयत्न रघुनाथजी माळी. या ठिकाणी टेनिस क्रिकेटमधील बराचसा अनुभव त्यांच्या गाठीशी आणि अतिशय चांगला खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. अगदी त्या पद्धतीने आपण पाहिलं सन्मान्य महेंद्रजी मात्र यांच्या नेतृत्वाखाली अनेक खेळाडूंना त्यांनी तयार केलं. त्यामध्ये अक्षय पाटील असेल, त्यानंतर सुमित भगत असेल, त्यानंतर राजा असेल. यावेळेस चांगला चेंडू मैदानावरती याला म्हणतात कमबॅकिंग चेंडू. धावफलकावरती चेंडू जरूर निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 हे मैदानावरती सुरू केलं गेलं. या ठिकाणी सर्व मान्यवरांना देखील माझी विनंती आहे. अतिशय युसेक्स डिस्कलेक्ट बाउंड लाईनच्या वरून टाटा बाय बाय केलाय. फलंदाजाला दिलेला आमंत्रण अगदी आ बैल और मार मुझे अशा पद्धतीने फटका मैदानावरती आलाय 6 धावांसाठी. या ठिकाणी आतापर्यंत 2 षटकार पाहायला मिळालेत. गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज सज्ज. या ठिकाणी आणखीन एक शॉट अंपुल करतोय. चेंडू डीप स्क्वेअरला ग्रीजनला फील्ड केला जातोय. सुमित भगत चेंडू खाली येतोय, फील्ड करतोय. तोपर्यंत धावफलकावरती स्ट्राईक रोटेट केली गेली आणि फार महत्वाची बाब आहे. षटक क्रमांक 2 मैदानावरती सांगता केली जाते. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या म्हणजेच 1 बाद 16 धावा धावफलकावरती आलात. 7 गुणलेखक जर आपण पाहिलं विशाल पाटील यांच्या माध्यमातून गुणलेखन केलं जातंय. या ठिकाणी सन्माननीय प्रमुख अतिथी आमचे अमोलजी करकरे आपण जर पाहिलं अरुणजी करकरे अँटी ब्युरो ऑफिसर पाहायला मिळतात. अगदी त्याबरोबरीने उपस्थित आशिष पराडकर राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे सन्मान्य मनोजी शिर्के राष्ट्रवादी काँग्रेस युवा अध्यक्ष पाहायला मिळतात आणि अगदी त्यांची उपस्थिती आहे. त्याचबरोबरीने आपण पाहिलं या ठिकाणी प्रशांत मोरे देखील पाहायला मिळतात आणि कुरुण संघाचा एक अष्टबैल खेळाडू त्याला कोण ओळखत नाही, त्याला अख्खा अलिबाग ओळखत आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर आशिषजी पराडकर देखील उपस्थित राहतात. धावफलकावरती 2 षटकांचा खेळ पूर्णत्वास येतोय. गोलंदाजच्या मोर्चावरती महेंद्र म्हात्रे, नाम तो सुना ही होगा. या अलिबाग तालुक्यामध्ये महेंद्रजी म्हात्रे यांनी अनेक खेळाडूंना तयार केलाय. त्यांच्या तालमीमध्ये वाढलेले सर्व खेळाडू आपण जर पाहिले तर अतिशय पॅकर संघ म्हणून ओळखला जातो तो म्हणजेच प्रदीप स्पोर्ट नौकार. या ठिकाणी महेंद्र म्हात्रे यांच्यावरती नजर असणार आहे. अनेक टुर्नामेंट, अनेक घरामध्ये भरलेला ट्रॉफीज आणि त्यानंतर अलिबाग टेस्ट क्रिकेटमध्ये कमावलेलं ते नाव ते देखील पाहायला मिळते. पंच या ठिकाणी थोडासा आक्षेप जरूर घेत आहेत. षटक क्रमांक 3 फील्ड रेस्ट्रिक्शन्स हटवले गेलेत. फलंदाज जर आपण पाहिले तर दोन्ही फलंदाजांनी 1-1 षटकार लगावलाय आणि या ठिकाणी चांगला खातं धावसंख्येचं उघडलाय. गोलंदाजी करण्यासाठी महेंद्र म्हात्रे ऑन द बॉल मार्क. या ठिकाणी शॉट ऑफ द गोल्ड लेग चेंडूवरती मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. घाई झाली मैदानावरती आणि ती घाई कुठेतरी तुम्हाला संकटात नेणारी होती, कारण विकेट मैदानावरती मिळाली असती तर काही वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. अन्यथा हमरापूर संघाचे फलंदाज आपण पाहिले अगदी मोठे फटके खेळण्यासाठी तरबेज आहेत. त्यांच्याकडे असणारी क्षमता आपण पाहिली तर अतिशय मोठे फटके त्यांनी लगावलेत आणि आतापर्यंत फलंदाजी करताना त्यांनी त्यांचा स्टँडर्ड या ठिकाणी वर्सुलीच्या मैदानावरती दाखवला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, स्विचिट चेंडू मैदानावरती आव्हान स्वरूपामधील पाहायला मिळतोय. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा महेंद्रजी म्हात्रे. या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा चांगला चेंडू, अतिशय चांगला प्रयत्न मैदानावरती केला जातोय. अजूनही या षटकामधील 4 चेंडू येणं बाकी. अमरापूर विरुद्ध प्रतिस्फोट नौकार. अगदी हलक्या हाताने चेंडूवरती फटका लगावला जातोय. अगदी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, फील्ड करेल तोपर्यंत धावफलकावरती केवळ एकमात्र धाव मिळते आणि
अतिशय संत गतीने दुपारच्या वेळेमध्ये हा सामना सुरू आहे. आधीच्या षटकामध्ये जे षटक आपण अमरापूर संघाच्या बाजूने वळलेलं पाहिलं होतं, या ठिकाणी लॉब केलाय, फटका मैदानावरती जरूर बसतोय. शॉर्ट स्क्वेअरला ग्रीजनला आणखीन एक फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. या ठिकाणी षटक क्रमांक तिसऱ्या मैदानावरती पूर्ण केलं गेला. सुमित भगत पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. ज्याला अख्ख्या अलिबाग तालुक्यामध्ये बाहुबली या नावाने ओळखलं जातो असं सुमित भगत ऑन द बॉलमार्क. धाबलकावरती धाबा लागल्यात, त्या म्हणजेच 20 धाबा. या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका लगावायचा होता. चेंडू ट्रॅव्हल करतो डीप स्क्वेअर लेगला. फील्ड करण्याचा प्रयत्न होतोय, तोपर्यंत स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अगदी मिड विकेट रिजन सोडून डीप स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध एक क्षेत्ररक्षक उभा ठेवला. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर सुमित भगत ऑन द बॉलमार्क. या ठिकाणी जरूर मोठा फटका लगावला जातो डीप मिड विकेट रिजनला. फील्ड करण्याचा पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावांचं समीकरण जर पाहायचं झालं तर या ठिकाणी धाव जरूर धावफलकावरती येते. थेंबे थेंबे तळेच असे अशा पद्धतीने प्रत्येक धावा मैदानावरती महत्त्वाच्या आहेत. त्या अनुषंगाने 22 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. फलंदाज आपण मैदानावरती जरूर पाहतोय. या ठिकाणी जरूर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. अगदी मोठा फटका मैदानावरती आला असता तर मॅक्झिमम 6 धावा या पाहायला मिळाल्या असत्या, पण त्यानंतर फलंदाजाला चकवलंय. अतिशय गती परिवर्तन पद्धतीचा चेंडू आपण मैदानावरती पाहिला. या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. या ठिकाणी मोठा फटका लॉफ्ट केलाय, चेंडू जातो डीप
क्या बात आहे, एक अफलातून स्ट्रोक मैदानावरती आला. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होता, त्यामुळेच आपण द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाजाला पाहिलं, कारण आधीचा चेंडू स्लॉटमध्ये दिला गेला आणि अगदी त्या पद्धतीने त्याने मैदानावरती फटका लगावला डीप मिड विकेट रिजनला. त्यानंतर सुमित भगत पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग मार्कवरती तयार होईल. धावफलकावरती धावांचं समीकरण पोहोचते ते म्हणजेच 28 या धावसंख्येपर्यंत 5 षटकांचा सामना आहे. 14 षटक मैदानावरती सुरू केलं गेलं आहे आणि अगदी त्या माध्यमातून सुमित भगतची आजची गोलंदाजी पाहिली तर एक अफलातून चेंडू मैदानावरती येतात. पुन्हा एकदा आपण पाहतो अलाउंड कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतो डीप मिड विकेटच्या दिशेने. या ठिकाणी फील्ड करण्याचा प्रयत्न होतोय. धावफलकावरती 29 धावा लागला, 29 ऑन स्कोर बुक. षटक क्रमांक 14 मैदानावरती सुरू केलं गेलाय आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं या षटकामध्ये पूर्ण षटक पूर्ण झालं. धावफलकावरती 4 षटकांनंतर जर धावा पाहिल्या तर 29 धावा मैदानावरती आल्यात. 29 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. 4 षटकांचा सामना मैदानावरती पूर्ण केला गेला आणि अजूनही एक षटक येणं हे बाकी आहे. 6 चेंडू मैदानावरती येतील आणि त्या पद्धतीने तुम्ही मैदानावरती कशा पद्धतीचा खेळ करताय आणि त्यानंतर किती धावांचं टार्गेट प्रदीप स्फोट नौका संघाला देत आहे. आणि अगदी त्यांच्याकडे असणारी बॅटिंग लाईन आपण पाहिली, महेंद्र म्हात्रे आहेत, त्यानंतर राजा आहे, त्यानंतर अक्षय आहे आणि अगदी मोठी बॅटिंग लाईन आपण पाहतोय. आणि त्या पद्धतीने तुम्हाला मैदानावरती येणाऱ्या 6 चेंडूंवरती किमान 15 ते 20 धावा करणं गरजेचं आहे, अन्यथा आपल्याला यानंतर येणारी इनिंग एकतर्फी पाहायला मिळू नये. गोलंदाजी करण्यासाठी आपण गोलंदाज वैभव पाटीलला पाहतोय. अनेकांच्या नावामध्येच वैभव असतं आणि काहींच्या घरामध्ये वैभव असतं, पण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वैभव पाटील गोलंदाजी करण्यासाठी येतोय. षटक क्रमांक 5 मैदानावरती सुरू केलं जाईल. अंतिम षटक आहे, स्लॉगर आहे, निर्वाणीचा षटक आहे. या ठिकाणी फलंदाजांना मोठे फटके लगावणं ही फार गरजेची बाब आहे. वळतोय मैदानावरती राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका लगावतो, एक षटकावर रिजनला चेंडू ट्रॅव्हल करेल तोपर्यंत फील्ड करण्याचा प्रयत्न होतोय आणि या धावा देखील मैदानावरती पूर्ण केल्या जात आहेत आणि अगदी सुखरूप क्रीजमध्ये फलंदाज पोहोचतोय. अमरापूर संघ प्रथमतः फलंदाजी करताना या ठिकाणी प्रत्येक धावांसाठी संघर्ष आपण पाहायला मिळाला. त्यानंतर विकेट्स पडल्यानंतर आलेल्या फलंदाजांनी मग तो मंदार असेल आणि जबरदस्त हिट मैदानावरती लगावले होते. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा वैभव पाटील ऑन द बॉलिंग मार्क. या ठिकाणी स्विच हिट करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू सरळ पाहिला तर पुला खालून गेलाय, अगदी पुला खालून चेंडू गेला. 4 धावांसाठी चौकार. पण समोरची कडी लावतो आणि पाठच्या दाराने चोरी होती, अगदी त्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू अगदी 4 धावांसाठी गेला. या ठिकाणी त्रिफळ आऊट. बराच वेळ हे गीत ऐकतोय आणि अगदी सर्वांना गीताने वेळ लावलाय. नवीन फलंदाज मैदानावरती येतो ज्याचं नाव आहे अविनाश. या ठिकाणी आपण पाहिला तर अगदी स्लो पद्धतीत चेंडू येत आहेत. ऑफस्टिकच्या बाहेर पडणाऱ्या चेंडूंवरती या ठिकाणी कोणतंही उत्तर नाही आहे. अगदी जबरदस्त गोलंदाजच्या मोर्चावरती वैभव पाटील त्याने कमबॅक केलं आणि आतापर्यंत रोखून ठेवलंय. फलंदाजांना कोणताही मोठा फटका आतापर्यंत एक चौकार फक्त पाहायला मिळालाय, तो देखील त्या ठिकाणी उभा असणाऱ्या खेळाडूने केलेली मिसफील्ड या आधारावरती पाहायला मिळतोय. उर्वरित 2 चेंडू येणं बाकी या इनिंग मधील.
या ठिकाणी पुन्हा एकदा फसवलं चकवलं आणि फलंदाजाला या ठिकाणी केवळ लेग बाय स्वरूपामधले धावा पाहायला मिळतात, कारण चेंडू बॅटवरती आला नव्हता. अजून एक चेंडू येणं बाकी आहे. षटक क्रमांक 5 मैदानावरती प्रगतीपथावर असताना आतापर्यंत प्रतिस्फोट नौका संघाची गोलंदाजी, त्या पद्धतीने त्यांचं क्षेत्ररक्षण, या दोन्ही गोष्टींमध्ये अव्वल पद्धतीचे त्यांचा खेळ हा पाहायला मिळतोय. एक चेंडू येणं बाकी गोलंदाजच्या मोर्चावरती. वैभव पाटील ऑन द बॉल मार्क. चेंडू ट्रॅव्हल करतो या ठिकाणी मिड विकेट रिजनला. एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतोय. बॅक टू द पवेलियन. कमांडी इज तर मित्रांनो, आपण बघितलं तर फक्त 38 धावांची गरज आहे. प्रदीप अलीदादा पुरस्कृत प्रदीप स्पोर्ट्स नौकार या संघाला, अक्षय पाटील, सुमित भगत आणि कंपनीला. जो संघ हा सामना जिंकेल त्याला फेस करायचा आहे फ्रेंड्स ग्रुप हशिवरे संघाला दुसऱ्या फेरीत. यापुढील सामना होणार असेल मित्रांनो. या सामन्याचा विजेता विरुद्ध फ्रेंड्स ग्रुप हशिवरे हाय व्होल्टेज मॅच असणार आहे मित्रांनो. कारण या वेळेला या वर्षात डॉमिनेट केले ते अक्षय पाटीलने अलिबाग क्रिकेटला, रायगड क्रिकेटला, त्याचसोबत महाराष्ट्र क्रिकेटला सुद्धा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आलाय तो. अतिशय चांगला संघ मित्रांनो बघायला मिळतं. चांगलं नाव कमवलं मित्रांनो अक्षय पाटीलने. कारण मित्रांनो आजच्या जगात नाव कमवणे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही गेल्यावर लोक तुमचा पैसा नाही तर लोक तुमचं नाव लक्षात ठेवतात. मित्रांनो शेक्सपियरवर जास्त लक्ष ठेवू नका. कारण नावात काय आहे हे बोलणारा विल्यम शेक्सपियर सुद्धा खाली नाव लिहून गेला होता की रिटन बाय विल्यम शेक्सपियर. त्यामुळे मित्रांनो तुम्ही प्रत्येक गोष्ट करताना विचार करा, आपलं नाव चांगलं ठेवा. त्याच दरम्यान मी अरुण करकर यांना विनंती करतो की पेंडॉल पाशी यायचं आहे. अरुण करकरे सर, पेंडॉल पाशी यायचं आहे. अरुण करकरे सर,
आपण पेंडॉलशी संपर्क साधायचा आहे. वळूया सामन्याकडे. अक्षय पाटील फ्लिक करण्याचा प्रयत्न यशस्वी. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळेल. संरक्षणरित्या खेळण्याचा फटका, प्रयत्न सक्सेसफुल. स्ट्राईक वर येतोय तो सुमित भगत, अलिबाग क्रिकेटचा बाहुबली सुमित भगत. गेल्या वर्षी मित्रांनो आपण बघितलं की या मैदानात सुमित भगतने नक्कीच आग ओतली होती. नौकार संघासाठी ऑफर येते. लागोपाठ 3 षटकार ठोका आणि 500 रुपये घेऊन जा मनोज शिर्के यांच्या मार्फती बक्षीस. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही धाव मिळणार नाही. त्याच दरम्यान पुढील चेंडू, यावेळेस मात्र बॅटची काढा घेऊन चेंडू फाईन लेग झोन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चांगली गोलंदाजी मित्रांनो. आम्ही नक्की 40 किलोमीटरचा प्रवास करून आलोय, तो उगाच नाही हे दाखवून देतोय. हमरापूर संघाचा गोलंदाज मंदार. एक धाव फलकावर. पुन्हा एकदा फुलर लेन पद्धतीचा चेंडू, थोडासा मिस कॉलिंग होत आहे आणि यावेळेस पहिल्या षटकात बाद होणं म्हणजे बाकीचे 20, 25, 30 जे काही चेंडू असतील ते पवेलियन मधून बघावे लागतात आणि त्या दुःखापेक्षा मोठं दुःख फलंदाजासाठी नक्कीच नसतं. सिंगल सोडण्याचा प्रयत्न सुमित भगत याचा थोडासा मिस जजिंग होते. क्षेत्ररक्षक होता, धाव घेण्याची गरज नव्हती आणि आता मात्र रूपांतर आहे ती अक्षय पाटीलची विकेट. नक्कीच मित्रांनो 5 षटकांमध्ये 38 धावा आल्या असतील तरी आपण या आधुनिक क्रिकेटची परिभाषा बोलली तर बोलतो की चल एक ओव्हर घुसली तर मॅच निघेल आणि त्या प्रकारची ओव्हर टाकते तो मंदार. फक्त 1 धाव खर्च केला. नवीन फलंदाज राजा पाटील, 1 बॉल 6 स्पेशलिस्ट. आत्ता मात्र पहिल्या षटकात टोलवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड करेल, 1 धाव नक्कीच मिळेल. मित्रांनो नौकाच्या राजा पाटीलचं नाव ऐकलं की आठवतो तो बाउंड्री वरचा राजा. कित्येक वेळेला त्याने एका हाती उडी मारून झेल घेतला आणि अफलातून झेल घेतलेत मित्रांनो. गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी मित्रांनो. मंदारच्या माध्यमातून खर्च केला तर तब्बल 2 धावा. येणारे 24 चेंडू 36 धावांची गरज असेल. मी 40 किलोमीटर लांब का आलोय हे दाखवून दिलोय ते मंदार याने. अतिशय सुरेख, भयानक, अभिमानास्पद गोलंदाजी. ज्या पावलांनी मंदार चाललाय त्याच पावलांवर पावलं देत पुढच्या गोलंदाजांना चालावं लागेल, कारण एक पाऊल इकडे तिकडे झालं बॅटिंग क्रीजवर उभा आहे तो बाहुबली सुमित भगत. त्यांच्यासाठी ऑफर आहे 3 चेंडू 3 षटकार आणि 500 रुपयाचं पारितोषिक आहे मनोज शिर्के यांच्या माध्यमातून. सुमित भगत साठी गोलंदाजी मार्कवर येतो तो गोलंदाज अक्षय. पहिल्या षटकात अक्षय पाटीलला बाद केल्यानंतर स्वतः अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवर आलाय. मी कालच्या दिवसात सुद्धा बघितलं, म्हटलं की अलिबाग क्रिकेटमध्ये बरेचसे अक्षय पाटील आहेत, की तो बरुपाडाचा अक्षय असू द्या किंवा अक्षय पाटील मोन्या असू द्या, अक्षय पाटील मॅक्सवेल असू द्या, आणि आता मात्र हमरापूरचा अक्षय पाटील मांडलेकर. ओके, अक्षय मांडलेकर.
सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे मित्रांनो. आपल्याला 25 मिनिटाचा कालावधी आहे 5 षटकं टाकण्यासाठी, नाहीतर आपल्याला पेनलाइज केलं जाईल. अक्षय मांडलेकर ऑन बॉलिंग मार्क. कारण मित्रांनो 1-1, 2-2 मिनिटं जी असतात ती जर आपण वाचवली, मागाच्या वेळेत आपण बघितलं की कुबेर 11 संघाने 10 मिनिटं उशीर केला होता, त्याच्यामुळे नक्कीच फरक पडू शकतो. आता मात्र आपण थोडं लवकर घ्यायचं आहे, कारण की आपल्याला जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळायचे आहेत. या दरम्यान इट्स अ भयानक शॉट. चेंडू जातोय सीमारेषा पार. अंपायर हा फेअर डिलिव्हरी आहे. पंच इट्स अ फेअर डिलिव्हरी. थँक्यू. बॉल आता मात्र बाजीकर ठरतोय तो राजा पाटील. राज करतोय तो मैदानात. या वेळेस मात्र स्वैर चेंडू अवांतर चेंडू. स्वैर मारा अवांतर मारा. धावसंख्या पोहोचते ती 15 रन ऑन अ स्कोर बोर्ड. आपण जर बघितलं शुभमन गिल तब्बल 12.5 करोडांमध्ये विकला गेलाय कोलकाता नाईट रायडर्स संघाला. आणि ऑक्शनियर जे आहेत आपले बिडर ज्यांना म्हणतात त्यांना थोडीशी दुखापत झाल्यामुळे थोडंसं ऑक्शन लांबलं गेलंय. बट इट्स ओके. त्यांचं सुद्धा वय झालेलं आहे मित्रांनो. सुमित भगत 3 चेंडू 3 षटकार 500 रुपये मारण्याचा प्रयत्न अयशस्वी. निराश होते तो सुमित भगत. धावसंख्येत कोणतीही वाढ नाही. धावसंख्या स्थिरावली ती 16वर. अजूनही मित्रांनो 22 धावा हव्यात, पण त्या 22 धावांकडे बघताना नौकार संघाला विचार करावा लागेल की मंदारचं एक षटक नक्कीच बाकी आहे. पण उभा आहे तो सुमित भगत. हा घ्या पहिला आलाय चेंडू ठोकलाय मिड विकेट सीमारेषा पार. इट्स अ ह्यूज करणार तुम्हाला तो सीमारेषे पारच ठोकणार. धावसंख्या 22 वर पोहोचते. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. सुमित भगतला फुलटॉस चेंडू म्हणजे आत्महत्या. ओव्हरपिच चेंडू म्हणजे अजून मोठी आत्महत्या. आणि एक भयानक टायमिंग आहे. त्याच्या स्लॉट मध्ये चेंडू दिला म्हणजे तुम्ही स्वतःची आत्महत्या केलीत.
जिंकण्यासाठी गरज आहे ती जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा केदार मंदार येतोय. सुमित बघा 2 चेंडू 2 षटकार. काय बॅटिंग केली आहे. आपण बघतो की काही चेंडू सीमारेषेच्या नजदीक षटकार चौकांमध्ये कन्फ्युजन असतं, पण सुमित भगतला कन्फ्युजन पटत नाही. तो बोलतो की मी चेंडू ठोकणार आर पार लांब लचक षटकार. आता मात्र बॅटिंग मार्कवर असेल तर राजा पाडल. काय होणार. राजा राज करणार की मंदार राजावर राज करणार. आणि या स्पर्धेचं विजेतेपद कोण पटकावणार, या स्पर्धेचा राजा कोण होणार हे आपल्याला उद्याच्या दिवसात नक्कीच कळणार आहे. वळूया मैदानाकडे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकदा मिळेल. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही, कारण मित्रांनो सुमित भगत 2 षटकार ठोकलेत. या चेंडूवर षटकार आला तर आपल्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक मनोज शिर्के यांच्या माध्यमातून. वारा जरी उलटा असला तरी सुमित भगतला नक्कीच फरक पडत नाही, कारण त्याच्याकडे आहे ती अफाट भयानक राक्षसी ताकद. ही घ्या चेंडू तर स्लॉट मध्ये होता. कदाचित थोडा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये सुमितने चेंडूला शफल मारण्याचा प्रयत्न केला आणि 1 धाव नक्कीच मिळेल. आणि मित्रांनो आता जी अलिबाग सिटी प्रीमियर लीग होणार आहे त्याच्यातले संघ मालक जिजाव 11 यांचे ओनर प्रथमेश पाटील यांचे आगमन झालेले आहे. मंडळातर्फे त्यांचं स्वागत. त्याच दरम्यान कार्पेटच्या आधारे खेळलेला स्ट्रोक चेंडू जातो तो सरळ स्क्वेअर लेग झोन मध्ये. धावसंख्या देखणे वाढ. धावसंख्या पोहोचते ती 31. 7 धावांची गरज. 7 रन रिक्वायर्ड. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलाय. चेंडू जातोय तो सरळ लॉंग ऑन झोन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल. दुसरीचा कोणताही प्रयत्न नाही. सहा धावांची गरज आहे मित्रांनो. आमंत्रण दिलंय, आमंत्रण स्वीकारलंय, जेल मात्र सोडली आहे. जेव्हा तुम्हाला बॉल्सच्या अर्धा रन पाहिजे असतात आणि त्यावेळेला तुम्ही अशी मिसफिल्डिंग कराल तर नक्कीच सरळ तुमच्या गाडीला किक मारून घरी जाल. त्याच दरम्यान पुढील चेंडू सुमित भगत संरक्षितरित्या खेळतोय. मित्रांनो नक्कीच सुमित भगतकडून एक चूक झाली होती. अक्षय पाटील मोना रनआउट झाला होता, पण त्या चुकीवर बँडेड नाही तर पूर्ण मलमपट्टी लावली आहे सुमित भगतने. काय षटकार खेचले आणि फ्रेंड्स प्रसाद पाटील आणि कंपनी तयार राहायचं आहे. सामना झाल्या लगेच कोणत्याही मिनिटाचा विलंब न घेता 59 सेकंदाच्या आत आपला टॉस होणार आहे आणि सामना सुरू होणार आहे. प्रथमेश पाटील जिजाऊ यांचे मालक यांचं आगमन. मंडळातर्फे स्वागत. जिंकण्यासाठी 12 चेंडू 4 धावांची गरज. काय गोलंदाजी केली मित्रांनो केदार याने. 2 षट मंदार याने 2 षटक 8 धावा दिल्यात फक्त. अक्षय पाटीलची विकेट पण घेतली आहे रनआउटच्या स्वरूपात, पण त्याला साथ मिळाली नाहीये गोलंदाजीची. 12 चेंडू 4 धावांची गरज. इथून 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 तुम्हाला कुठला तरी अजुबा घरी घेऊन जाऊ शकतो. अजुबा तर घडलाय. चेंडू हवेत. मेजच्या चेंडू वनबाउंस सीमारेषा पार. नौकार